ब्रेकिंग न्यूज. 48 तासात फक्त 4 तास वीज. संतप्त शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. शहादा तालुक्यातील मोहिदातर्फे परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीपंपांना होत असलेल्या अपुऱ्या वीज पुरवठ्याविरोधात आज महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या 4 महिन्यांपासून 48 तासांच्या कालावधीत केवळ 4 तासच वीज मिळत असल्याने पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शेकडो शेतकरी मोर्चाच्या माध्यमातून महावितरण कार्यालयात दाखल झाले. शेतीला पुरेसा वीज पुरवठा द्या, शेतकऱ्यांना अंधारात ठेवू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. वीज टंचाईमुळे सिंचनावर गंभीर परिणाम होत असून उभी पिके करपण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी उपकार्यकारी अभियंता यांच्यासोबत तब्बल 1.5 तास सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत प्रशासनाला जाब विचारला. चर्चेनंतर संबंधित लोड आणि वीज पुरवठ्याच्या तांत्रिक अडचणींबाबत 132 केव्ही उपकेंद्रावर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर उपकार्यकारी अभियंता आणि शेतकरी प्रतिनिधींनी थेट 132 केव्ही केंद्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान लवकरात लवकर शेतीपंपांना नियमित आणि पुरेसा वीज पुरवठा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या वीज संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून महावितरणने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी होत आहे. वीज नाही तर शेती नाही आणि शेती नाही तर शेतकरी कसा जगणार असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या वीज पुरवठ्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. मी सीबीच्या कार्यालयाला आलेलो आहोत. माझे नाव दीपक नारायण पाटील. माझे असं म्हणणं आहे का सगळ्या साहेबांनी आमच्या फिडरला एवढा मोठं वेठीस धरलेलं आहे का ते आम्हाला 8-8 दिवस लाईट देत नाही. सगळ्यांना सांगायला गेलो का ते फक्त आहे ना सोंग्याची भूमिका करतात. ते उडवाउडवीची उत्तरे तर रात्री 1-1 वाजतापर्यंत शेतात झोपलेलो आहे तरी कोणी दखल घ्यायला तयार नाही. म्हणजे हे काय आमच्याकडून काय करून घेतात ते आम्हाला समजायला तयार होत नाहीये. तरी यांनी आमची दखल आज उद्या नाही घेतली तर आम्ही परवा ना तीव्र आंदोलन छेडू. तर तुमच्या फिटरला किती गाव येतात दादा? आमच्या फिटरला फक्त सोनवत नाही मोहिदा आहे. फक्त 2च गाव आहेत. किती शेतकरी आहे त्याच्यावर अवलंबून असं? सगळे शेतकरी झालेले आहेत. सोनवतचे पण आलेले आहेत, मोहिद्याचे पण आलेले आहेत. पण सगळ्या अधिकाऱ्यांनी ना फक्त सोंग घेतलंय. उद्या करू, आज करू, काल करू, परवा करू, काहीच होत नाही. सर्व पिकांचं नुकसान काहीच होत नाही ना. आम्ही आता 3 दिवसात दखल नाही घेतली तर आम्ही सगळे MSEB वर कंप्लेंट टाकणार आहे. आमची नुकसान भरपाईची आम्ही प्रकरण टाकणार आहोत. बस भरपाई पाहिजे. येत नाही तर भावाचा प्रश्न दूर राहिला आमच्या. पण लाईट देणार तेव्हा काही पिकवू, काही खाऊ, नाही तर मग उपाशी भरू. दुसरं काय होणार आहे आमचं? उपोषण भरू नाही तर मग आत्महत्या करू. आम्ही काय करणार दुसरं? आत्महत्या शेवटचा पर्याय आहे आम्हाला. आता असं करोडो रुपयाचे बियाणं टाकलेलं आहे. 7 दिवस झाले फक्त 4 तास लाईट आलेली आहे आम्हाला. बस. आता साहेब काय बोलले मग तुम्हाला भेट? आता साहेबांनी सांगितलं का तुमचं काही करतो, सायंकाळी करतो, उद्या करतो, होईल 2 दिवसात कॅपॅसिटर बसवतो. बघू 2 दिवस काय नाही तर आम्ही सगळे शेतकरी कंप्लेंट टाकणार आहेत नुकसान भरपाईची. आम्हाला सगळा क्लेमच टाकायचा आहे. 3 वर्षापासून कॅपॅसिटर बसवत आहे पण आजपर्यंत कॅपॅसिटर बसलेच नाही. 3 वर्षापासून म्हणजे आश्वासनच देत आहे. हा, फक्त आश्वासन देतात, बसतायत असं सांगतात फक्त. आम्ही आज महावितरण येथे मोहिदे तहसील गावातील सर्व शेतकरी बांधव आलो. आम्हाला 15 दिवसापासून 48 तासात फक्त 4 तास लाईट भेटते आणि त्याच्यातही जर फॉल्ट झाला तर आम्हाला लाईट भेटत नाही. आज सध्या 4 दिवसापासून आम्हाला एजीला लाईट नाही आहे. तरी आम्ही सर्व शेतकरी इथं महावितरणला तक्रार दाखल करायला आलेलो आहे. जर आमची लाईट सुरळीत झाली नाही, यांनी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर आम्ही CM पर्यंत कंप्लेंट टाकू. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.